दिवाकर भाऊजी, गायत्री ताई किती चांगल्या स्वभावाच्या आहेत नाही. मेघना म्हणाली होती मला फार मोकळा स्वभाव आहे म्हणून. हो बोलले होते ना. अरे अरुण, त्यांना गिफ्ट आणलंय ते. अगं विचारायचं काय त्याच्यात? दिवाकर काय कोणी परके आहेत का? काय अरुण काय? काही नाही, हिने गायत्री ताईंसाठी एक गिफ्ट आणलंय आणि आता मला विचारत बसले द्यायचं का म्हणून. त्यात विचारायचं काय आहे? म्हणस सॉरी हा, मला आवरायला जरा उशीर झाला. गायत्री बासुंदी मस्त आली हो गायत्री ताई, तुम्ही स्वयंपाक तर इतका सुंदर केलाय, मला शिकवा ना जरा. शिकवीन की, त्यात काय एवढं. निकिता, त्यांनी कितीही शिकवलं तुला तरी त्यांच्यासारखं जेवण बनवायला जमणार आहे का तुला? अरू नाही नाही, असं काही नाही. मी शिकवीन त्यांना. थँक्स. हे घ्या. हे काय? आपली भेट झाली ना, मग त्यासाठी एक छोटंसं गिफ्ट. पण बापरे, एवढ्या महागाचं गिफ्ट मी कशी घेऊ? अहो गायत्री ताई, वस्तूची कसली आली किंमत? किंमत आहे आता आपले जे ऋणानुबंध जुळलेत त्याची. काय दिवाकर साहेब? हो ना. आणि दिवाकर साहेबांसारखाच मलाही आपला एक भाऊ समजा. हो बरोबर आहे, पण अहो गायत्री ताई, तुम्ही आता मला स्वयंपाक शिकवणार आहात ना, मग त्याची गुरुदक्षिणा म्हणून समजा ना. गायत्री घे ना. अरे थँक्यू. एका प्रश्नाचं खरं उत्तर देशील? हां बोल ना. तू आज मुक्ताशी एवढ्या फटकळपणे का वागलास? मला तुझ्यापासून काहीही लपवून ठेवायचं नाही. ॲक्च्युली मला खूप आधीपासून मुक्ताशी बोलायचं होतं. अरे पण तुला माहिती आहे की तिचा ॲक्सिडेंट झालाय म्हटल्यावरती डिस्टर्ब असणार, हे स्वाभाविक आहे ना? नाही ज्योती, नाही, हे स्वाभाविक नाही आहे. आजपर्यंत आम्ही एकमेकापासून काही लपवून ठेवलं नाही. एक वेळ आमच्या घरच्यांपासून लपवून ठेवलं, पण ग्रुपमध्ये असताना नाही, कधीही नाही. पण ती तुमच्यापासून काहीतरी लपवती असं का वाटतंय? ती नक्कीच आमच्यापासून काहीतरी लपवते. ज्योती, ती सगळ्यांना असं सांगते की तिला ॲक्सिडेंट झालाय, मान्य आहे, पण मग तो कुठे झाला, कधी झाला, कसा झाला, तिला कुठल्या गाडीने उडवलं हे तिला काहीच आठवत नाही. हे कसं शक्य आहे? व्हेरी स्ट्रेंज ना. म्हणजेच ती काहीतरी लपवतीये. ज्योती का माहित नाही, पण मुक्ता खूप बदलली. अरे पण तुझ्या बोलण्याने तिला किती वाईट वाटलं हे बघितलंयस ना तू? ज्योती, तिच्याशी असं बोलून मला देखील आनंद झाला नाहीये. बट एनिवे, मला कधीतरी तिला हे बोलायचंच होतं. ते आज बोललो, इतकंच. मी एकदा बोलू का तिच्याशी? ज्योती, हां, म्हणजे कदाचित तिच्या मनात काय आहे हे ती सांगेलही मला. नाही, नको. तृप्ती इतकी खास मैत्रीण असून ती तिच्यापाशी काही बोलली नाही तर तुला काय सांगणार? आणि एनिवे, माझ्या मैत्रीची जर मुक्ताला गरज नसेल तर आपण कशाला ना उगाच आग्रह करायचा. ठीक आहे,
बाय. अरुण मला अजूनही एक गोष्ट कळत नाहीये. तू एवढा महागडा हार त्या विनायकच्या बायकोला का द्यायला लावलास? अगं ती तुला स्वयंपाक करायला शिकवणार आहे ना. अरुण ते मी थट्टा करत होते. पण तरी सुद्धा ते त्या गायत्रीला पटलं म्हणजे काय मूर्ख बाई आहे बघ. आणि अशा बाईला तू हिऱ्यांचा हार देणार? निकिता, ट्राय टू अंडरस्टँड. जगातले बहुतांश पुरुष कुणामुळे भ्रष्टाचाराला बळी पडतात माहितीये? कुणामुळे? त्यांच्या बायकांमुळे. हा? खरंच बोलतोय मी. या गायत्रीला एकदा छान छोकीची सवय लागली ना की आपलं अर्ध काम झालं. आणि जरी तो हार गायत्रीने स्वीकारला असला तरी माझ्याकरता विनायकनं लाच स्वीकारल्यातच जमा आहे. काय बरोबर बोलतोय ना मी? तू कधी चुकीचं बोललायस का? अरे वा 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 वा. नाही, आपल्या बायकोकडून आपली तारीफ ऐकणं म्हणजे फार भाग्याचं असतं. घरामध्ये 2-2 मुली आहेत म्हटलं. नक्की. आई काय ग, तुला काही कळतच नाही का ग? गौरी, तू तुझ्या आईशी बोलतेस हे लक्षात ठेवा. मला सगळं लक्षात आहे, पण ही तू खूप मोठी चूक केली आहेस आई. हो, मी केलेली कुठलीही गोष्ट तुला आणि तुझ्या वडिलांना कधीच पटत नाही. आई असं काय करतेस? बाबांचं ज्या माणसांची पटत नाही त्यांच्याचकडनं तू हा हार घेतलास. गौरी, 1 मिनिट. तू जर भेटली असतीस ना त्या माणसांना तर तुलाही पटलं असतं की किती चांगली माणसं आहेत ती, माहितीये? हो, म्हणजे प्रत्येकाकडे जाताना त्याचा हार घेऊन जातात वाटतं. अगं, मी तुला सांगितलं ना गौरी, मी निकिता वहिनींना स्वयंपाक करायला शिकवणार आहे म्हणून. स्टॉप इट आई. स्वयंपाक शिकवण्याबद्दल हिऱ्यांचा हार? लहान मुलगा सुद्धा सांगेल की ह्याच्यात काहीतरी गडबड आहे म्हणून. गौरी, काय झालं? वा, बरं झालं तुम्ही लवकर आलात. आई, गौरी 1 मिनिट. मी सांगीन बाबांना नंतर. मी सगळं सांगीन त्यांना नंतर. मला आत्ताच सांगायचं. गौरी, एक मिनिट. हा, बोल. ते अरुण गडकरी आहेत ना, त्यांनी हा हिऱ्याचा नेकलेस दिला आईला. अहो, म्हणजे अरुण भाऊजींनी नाही दिलं. त्यांची बायको आहे ना, निकिता वहिनी, तिने दिलाय. खरंच. अहो तुम्ही शांत व्हा बरं. एवढं टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये. खरंच नाहीये. तुम्ही शांत व्हा ना. बाबा, मी सांगते तुम्हाला. दिवाकर मामा आणि मामींना मध्ये घालून ते अरुण गडकरी आणि त्यांची बायको घरी आले होते. गोड गोड बोलून त्यांनी हा हिऱ्याचा हार आईला दिला असणार आणि तिने तो घेतला. नाहीतर काय करायचं? घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार नाही करायचा तर काय हाकलून लावायचं का? गायत्री, तुला कळतच नाही की तू समजून न घेण्याचा प्रयत्न करतेस. अहो आता तुम्ही कुठे चाललाय? बघितलंस, तुझ्यामुळे झालं हे सगळं. नंतर मी सांगितलं असतं तर काही बिघडलं असतं? मुक्ते, कॉलेजमध्ये कुणाकुणाच्या कविता शिकवतात ग तुम्हाला? मी तुझ्याशी बोलतेय. कसं झालं कॉलेज? खूप पोर्शन बुडलाय का तुझा? नाही, फारसा नाही. तुझ्या काही मराठीच्या तत्वज्ञानाच्या काही नोट्स उतरवून काढायच्या असतील ना तर सांग मला. मी मदत करेन तुला. अगदी आवडीने करेन. तेवढाच पुन्हा एकदा मागच्या वर्षात गेल्याचा अनुभव. तुला साहित्याची आवड पूर्वीपासून आहे का ग? तर वसंत बापट, सदानंद रेगे, मंगेश पाडगावकर आमची दैवतं होती. आमच्या वेळेला कुठं होता ग टी व्ही वगैरे? चोरून कसं तरी रेडिओ ऐकायचो. पण वाचायचो मात्र खूप. हल्ली तुम्हा मुलींना वाचन नाहीच आहे, नुसतं पाहताय सगळं. या जगाचा वेगच खूप आहे, अगदी चक्कर येणार आहेत का? आपल्यासाठी कोणीच थांबत नसतं.
अगं बघ ना, राकेशला भेटायला गेले पण मला क्षणात समजलं की आता त्याचं जग बदललं. खूप वेगानं दूर गेलाय तो. आणि आता त्याच्या जगात मला जागाच नाहीये. मुक्ते तू नाही आत, दोष त्याचा नाहीये, माझ्या नशिबाचा आहे. पण ना, मी एक ठरवलंय, आता नाही त्याला डिस्टर्ब करणार. त्याला त्याचं आयुष्य सुखाने जगू दे. मुक्ते, तुला स्वतःतला बदल लक्षात येतोय का? माझ्या लक्षात येतोय आणि मला तुला तो मुद्दाम सांगावासा वाटतोय. किती मॅच्युअर्डली बोललीस बघ आता. मुक्ते, अगं अशीच माणसं, अनुभव बसवावं लागतं. त्यांच्याबरोबर गरगरत जावं लागतं वेगाने. हे अनुभवच आपल्याला जगणं शिकवत असतात. माहितीये, म्हणून 50 वर्षांपूर्वी नुसतीच वाचलेली, तेव्हा अजिबात न कळलेली बहिणाबाईची कविता आता या वयात उलगडते बघ. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी झोका तिनं झाडाले टांगला. तिची इलुशीचं चोच, तेच दात तेच वट, तुला दिलं र देवानं 2 हात 10 बोट. मासाहेब, अरे विनायकराव, येऊ? या या. आज सवड मिळाली. माफ करा मासाहेब, मी आज एका वेगळ्या कारणासाठी तुमच्याकडे भेटायला आलोय. काय झालं विनायकराव? मी वरवरचं बोलत नाहीये, पण मासाहेब, मला तुमच्याबद्दल नितांत आदर आहे. तुम्ही इतक्या मोठ्या आहात, यशस्वी आहात, पण तरीही तुम्ही तशा वागत नाही. विनायकराव, बसा तरी. नाही मासाहेब, तुमची प्रकृती बरी नाहीये. मला आणखीन तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये. फक्त हे ओझं मी सहन करू शकत नाही, म्हणून परत करायला आलो. काय आहे? हिऱ्यांचा हार आहे. लाच आहे ती, लाच. अरुण गडकरींची फॅक्टरी आहे ना, त्याच्यावर केस चालू आहे. ती केस मागे घेण्यासाठी दिवाकर आणि मेघना वहिनींना मध्ये घालून हे माझ्या बायकोच्या मार्फत घरात आलंय. ठीक आहे, मी या व्यवहारी जगात मूर्ख ठरत असेल मासाहेब, मला त्याची पर्वा नाहीये. पण भ्रष्टाचाराने मिळणारे पैसे मी नाही स्वीकारू शकत. दिवाकर आणि मेघना वहिनींना याची किंमत खूप असेल, पण माझ्यासाठी तो दगड आहे. येतो मी. प्रकृतीला सांभाळा.
मॅ कम इन सर? या बागवे या. साहेब मला बोलवलं? अरे बागवे उभे का? बसा ना, बसा बसा. बोला बागवे. काय दादाचं काय काम होतं सकाळी? साहेब ते हे म्हणजे ते आपलं बागवे बोला, काय काम काय होतं? नाही तसं काही विशेष नाही. आपलं हे पहा, माझ्याशी खोटं बोलायचा प्रयत्न करू नका. हं? साहेब नोकरी करणारा मी एक गरीब माणूस आहे. मला कशात गुंतवू नका. बागवे, अहो टेन्शन काय घेताय? मी आहे ना तुमच्या मागे. बोला बोला, काय काम होतं? साहेब पद्माकर साहेबांना त्यांच्या दुसऱ्या अकाउंटवर 50 लाख रुपये ट्रान्सफर करून हवेत. काय? 50 लाख? कोणत्या अकाउंटवरती? ते उद्या सांगतील साहेब. बागवे, दादांना पैसे मिळता कामा नाहीत. साहेब मी नोकर, त्यांना नाही कसा म्हणणार? हे पहा, 50 लाख रुपये घेऊनही दादा कसाही सुटेल. हं? पण खडी फोडायला मात्र तुम्ही झाला. तर मी काय सांगतो ते नीट लक्षात ठेवा. दादांना कोणत्याही परिस्थितीत पैसे मिळता कामा नये. बागू एक काम करा, तुम्ही उद्यापासून ताबडतोब सिक लीव्ह वरती जा. हां, तुम्हाला संपूर्ण पगार कसा मिळेल हे मी बघून घेईन. आणि घरी सगळ्यांना सांगून ठेवा की माझ्या व्यतिरिक्त कुणाचाही फोन आला तर तुम्ही अंथरुणाला खेळलेले आहात. ओके, या तुम्ही.